वाळवा तालुक्यात कोल्ह्याचा दुसऱ्या दिवशीही धुमाकूळ, आज तिघांना केले जखमी। मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश केशव चव्हाण राहणार बनेवाडी तालुका वाळवा हे सकाळी 6 वाजता फिरायला गेले होते। यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ऊसाच्या शेतातून अचानक कोल्ह्याने हल्ला करत प्रकाश यांच्या पायाला चावा घेतला। तसेच विशाल शशिकांत पुकळे, म्हसवड तालुका मान, जिल्हा सातारा, तानाजी शिवाजी कटरे, कटरेवाडी, पाचवड, सुभाष यादव यांच्या बनेवाडी शेतात मेंढ्या बसायला आहेत। आज शनिवार दिनांक 28 रोजी सकाळी 10 ते 10:30 वाजण्याच्या दरम्यान तानाजी कटरे यांच्यावर हल्ला केला। यावेळी कटरे यांनी कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कोल्हा मांडीला चावा घेऊन पळून गेला आणि विशाल पुकळे यांच्या पायाच्या पिंढरीला चावा घेऊन जखमी केले। यावेळी विशाल याने हातातील कुऱ्हाडीच्या बुंद्याने मानेवर मारले, मात्र कोल्हा जास्तच आक्रमक होऊन पुन्हा विशालचा चावा घेतला। यामुळे विशालने आपला जीव वाचवण्यासाठी हातातील कुऱ्हाडीने कोल्ह्याच्या मानेवर वार केला। यामध्ये कोल्ह्याचा मृत्यू झाला। सदर घटनेची माहिती वनविभागाला कळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मरण पावलेल्या कोल्ह्याचा शोध सुरू केला आहे। काल शुक्रवारी दिनांक 27 रोजी दिवसभरात जुने खेड, नवे खेड, मसुचीवाडी येथील 2 महिलांसह 10 ते 12 नागरिकांना कोल्ह्याने चावा घेऊन जखमी केले होते। ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा बनेवाडी गावात कोल्ह्याने तिघांना पायाला चावा घेऊन जखमी केले। यामुळे बोरगाव, बनेवाडी, नवे खेड, मसुचीवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर जखमींवर ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून वनविभाग कोल्ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत।